Hello everyone. Today's video is special for NEET aspirant, those who are going to give exam on 3rd May 2026. तर बाळो 3 मे 2026 ला नीटची एक्झाम होणार आहे आणि नीटच्या परीक्षेला जाण्यापूर्वी काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ सो नक्की बघा. याच्यामधून तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळेल. तर काय सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये? तर परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टाइम संबंधात. आता टाइम विषयी बोलायचं झालं तर सगळ्या याच्यामध्ये काय दिले बघा, अभ्यर्थी परीक्षा केंद्र पर सुबह 11 बजे से पहिले पहुंचे. त्याचं रिझन काय बाळाओ, तुमची एक्झाम असणार आहे 2 वाजता आणि गेट क्लोजर टाइम आहे 1:30 वाजता. मीन्स 1:30 PM. 1:30 PM नंतर कुणालाही परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्याच्या अगोदर पोहोचायचं आहे. पण तुम्ही दुपारी ट्रॅव्हलिंग करणं टाळा. कारण सध्याच्या दिवसामध्ये हीट खूप जास्त आहे आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे चक्कर येणं किंवा थकवा येणं ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल त्या परीक्षा सेंटरवरती पोहोचा. जेणेकरून त्या प्रिमाइसेसमध्ये, त्या कॅम्पसमध्ये किंवा तिथं झाडाखाली तुम्हाला थांबता येईल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता येईल. अदरवाईज तुम्ही जर धावपळ करत गेला दुपारच्या टाईममध्ये तर तुम्ही पॅनिक होणार आणि त्यामुळे कदाचित तुमच्या पेपरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. नेक्स्ट, परीक्षा समाप्त होने से पहले किसी भी अभ्यर्थी को परीक्षा कक्ष छोड़ने की अनुमति नहीं होगी. म्हणजे एकदा का तुम्ही परीक्षा सेंटरमध्ये आत गेल्यानंतर पेपर कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये तिथून बाहेर येता येणार नाही. दुसरी गोष्ट, परीक्षा केंद्र की जानकारी. आता तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती तुमचं सेंटर मिळालं असेल तर एक रिक्वेस्ट आहे, ज्यांचं सेंटर जवळ आहे त्यांनी मॉर्निंग ट्रॅव्हल करू शकताय. पण ज्यांचं खूप डिस्टन्सवरती आहे तर त्यांनी इफ पॉसिबल तर आदल्या दिवशी त्या सिटीमध्ये जाऊन राहता येते का हे थोडंसं बघा. अभ्यर्थी परीक्षा से कम 1 दिन पहले अपने परीक्षा केंद्र का सटीक स्थान अवश्य जान ले, ताकि परीक्षा के दिन किसी भी प्रकार की समस्या ना हो. म्हणजे ज्याच्यामुळे ट्रॅफिक जाममुळे काही प्रॉब्लेम झाला किंवा अशा काही गोष्टी, जर लॉंग डिस्टन्सवरती तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल, परीक्षा केंद्र तुमच्या घरापासून खूप जास्त डिस्टन्सवरती असेल तर तुम्हालाही काळजी घ्यायची आहे. अदरवाईज विदिन म्हणजे 1 आवरच्या ट्रॅव्हलिंगमध्ये असेल तर तुम्ही त्या दिवशी मॉर्निंगला हे ट्रॅव्हलिंग करू शकताय. नेक्स्ट, जरूरी दस्तावेज, उसमें क्या लेके जाना है? आधार कार्ड ओरिजिनल के साथ लेकर आना अनिवार्य आहे. तर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे, त्याच्यासोबत एक झेरॉक्स कॉपी तुम्ही ठेवा, जी सेल्फ अटेस्टेड असेल, त्याच्यावरती तुमची साइन असेल. नेक्स्ट, एडमिट कार्ड तथा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जिसमें पोस्ट कार्ड साइज फोटो चिपकी हो, साथ लाना अनिवार्य है. आता जर तुमच्या ऍडमिट कार्डवरती जर फोटो नसेल तर तुम्हाला काय करायचंय, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म घेऊन जायचंय, ज्याच्यावरती तुमचा फोटो लावलेला असायला पाहिजे. बाळा, ऍडमिट कार्ड डाउनलोड केला असेल तुम्ही, ते प्रिंट आउट करून घ्या. प्रिंट आउट करतेवेळी सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही कलर प्रिंट डाउनलोड करा आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड ओरिजिनल तुमच्या सोबत ठेवा. नेक्स्ट, आवेदन फॉर्म में अपलोड की गई फोटो के समान एक अतिरिक्त पासपोर्ट साइज फोटो. आता तुमच्या सोबत तुम्हाला ऍटलीस्ट 2 ते 3 फोटो ठेवायचे आहेत. त्याचं रिझन आहे, तुम्हाला अटेंडन्स शीटवरती एक फोटो चिकटावा लागणार आहे. तुम्ही 2 ते 3 फोटो तुमच्या सोबत घेऊन जा. फोटो घेऊन जाण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. अँड नेक्स्ट, जे पण फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे पण सर्टिफिकेट आहेत ते त्यांच्या सोबत असले पाहिजेत. नेक्स्ट, केवळ निम्न वस्तू ले जाने की अनुमती है. जसं की तुम्हाला जर पाणी बॉटल, वॉटर बॉटल लागणार असेल तर ती पारदर्शी असायला पाहिजे, ही कंडिशन आहे. पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे आणि ऍडमिट कार्ड. आणि जर तुम्ही पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकली हँडिकॅप मध्ये असाल तर जे लागणारे डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत असायला पाहिजेत. एवढेच काय तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये सेंटरमध्ये घेऊन जाऊ शकताय. त्याच्यानंतर प्रतिबंधित वस्तू आहे, जसं की तुम्हाला मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सेंटरवरती अलो केलेलं नाही, ते तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. त्यासोबत परीक्षा केंद्र पर किसी भी प्रकार की सामान रखने की सुविधा उपलब्ध नहीं होगी और अधिकारियों की जिम्मेदारी नहीं होगी. तिथं तुम्हाला कोणत्याही पद्धतीची बॅग वगैरे ठेवता येणार नाहीत किंवा त्याची जबाबदारी कोणीही घेणार नाही. त्यामुळे ही काळजी घ्या. आपल्यासोबत हेच डॉक्युमेंट असायला पाहिजे जे आपल्याला एक्झामसाठी लागणार आहेत. बाकी कोणतंही साहित्य घेऊन जायचं नाहीये. नेक्स्ट, आता जे परीक्षा सेंटर है त्याच्यामध्ये सभी अभ्यर्थी परीक्षा के दौरान सीसीटीवी की निगरानी में रहेंगे. सो फुल कैंपस असेल तो नो डाउट अंडर सीसीटीवी असेल. त्याच्यानंतर क्या पहनना चाहिए, अलाउड ड्रेस कोड. आता ड्रेस कोड सगळ्यात इंपॉर्टंट, हल्के लाइट और साधारण कपड़े पहने, जिसमें हाफ स्लीव्स, आधी बाय शर्ट और टी शर्ट आप पहन सकते हो. नेक्स्ट, सिंपल सलवार और पायजामा और स्लीपर्स या लो हिल सैंडल चप्पल. आता बाळा, याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, बॉईज असेल किंवा गर्ल्स असेल, बॉईजसाठी एक शर्ट आणि एक फॉर्मल पॅन्ट
किंवा टी शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट तुम्ही घालून जाऊ शकताय आणि त्यासोबत तुम्हाला स्लीपर किंवा सँडल, तुम्हाला शूज वगैरे वापरता येणार नाही. ॲट द सेम टाइम तुम्ही कार्गो टाईपची पॅन्ट वापरू शकत नाही. 6-7 पॉकेटची जी पॅन्ट आहे ती तुम्हाला परीक्षा केंद्रावरती ॲलो केलं जाणार नाही. आणि गर्ल्ससाठी असेल, सलवार कुर्ता असेल किंवा टी शर्ट आणि पॅन्ट असेल किंवा शर्ट पॅन्ट हे तुम्ही घालून जाऊ शकताय आणि सोबत एक सँडल किंवा स्लीपर हे तुम्ही वापरू शकताय. आणि ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या आणि मग तुम्ही परीक्षा सेंटरवरती पोहोचा. आणि 100% तुमचा तो दिवस असेल, तो तुमच्यासाठी असेल. ते 3 तास हे तुमच्यासाठी असतील. खूप चांगला अभ्यास केलाय तुम्ही तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट पण चांगला मिळणार आहे. सो डोंट बी पॅनिक होऊ नका. स्वतःची काळजी घ्या आणि जे 2-3 वर्ष आपण यासाठी मेहनत केले त्यानुसार तुम्ही 100% एफर्ट्स टाका. 100% तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. And for more information, stay tuned and subscribe our channel. Thank you.